घोटी टोलनाका प्रशासन आणि सर्वपक्षीय पदाधिकारी यांची बैठक इगतपुरी इथं तहसील कार्यालयात पार पडली. बंद दरवाजा आड झालेल्या बैठकीत पत्रकारांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं. त्यामुळे सर्वपक्षीय नेते आणि प्रशासन यांच्यात टोलनाक्याबाबत काय निर्णय झाला हा देखील चर्चेचा विषय आहे. इगतपुरी तालुक्यातील स्थानिक नागरिकांना इगतपुरी इथं दिवसातून 3 ते 4 वेळेस यावं लागतं. त्यामुळे तहसील विभागात सर्वसाधारण नागरिकांचा टोल प्रशासनाविरोधात निषेध सुरू होता. आज घोटी टोल प्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांनी इगतपुरी इथं तहसील कार्यालयात बैठक पार पडली. तरी बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र बंद दरवाजा आड झालेल्या बैठकीत स्थानिक पत्रकारांना आत येण्यास दरवाजा बंदच होता. त्यामुळे तहसील प्रशासन आणि सर्वपक्षीय नेते यांच्यात काय निर्णय झाला हे अद्याप तरी समजलं नाहीये. यावेळी बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी देखील आज झालेल्या बैठकीची नाराजी व्यक्त केली आहे. बंद दरवाजा आड झालेली चर्चा आणि त्याबाबतच्या तपशील माध्यमांपासून दूर का ठेवण्यात आलाय? या बैठकीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना माध्यमांचे वावडे का, असा सवाल सर्वत्र आता व्यक्त होतोय. पुरी घोटी हा आदिवासी वाडापाडा आहे. इथे खूप गरीब प्रमाणातले लोक, रोजंदारी लोक, शिक्षक वर्ग, त्याच्यानंतर व्यापारी वगैरे भरपूर प्रमाणामध्ये इथे रहदारी आहे. आणि टोल जर जबरदस्तीने त्यांच्याकडनं घेणार असतील, 2-2, 4-4 वेळा तर त्यांना टोल माफी झालीच पाहिजे. आणि दुसरा प्रश्न, स्थानिक इथे जे मुलं आहेत, बेरोजगार तरुण आहेत, तर त्यांना तिथे नोकरीच मिळाली पाहिजे. आणि जर त्यांना नसेल द्यायची, त्यांना जर अधिकारी कर्मचारी जर मॅनेज करणार असेल, अधिकारी वर्ग जर त्यांना मॅनेज होणार असेल आणि कार्यकर्त्यांनी जर बाहेर उभं राहून बोंबाच मारणार असतील, तर हे असं चालणार नाही. ही लोकशाही आहे आणि लोकांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.